श्रीहरि प्रेरणया श्रीहरि प्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 78व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे गोमती तीरावर दशप्रमती. एकदा श्री मध्वांचा संचार द्वारकेजवळील गोमती नदी तीरावर होता. गोमती नदीचा सध्याच्या द्वारकेतील द्वारकाधीश मंदिराजवळ उगम असून ही महानदी गंगेला मिळणारी नैमिषारण्याजवळून वाहणारी गोमती नदी नव्हे तर ही वेगळी आहे. तर तेथे एक शूद्र राजा होता. वेदांप्रती त्याला अपार द्वेष. भेटेल त्याला वेदांच्या प्रामाण्याविषयी प्रश्न विचारण्याची वाईट खोड त्याला होती. श्री मध्वांच्या विश्वज्ञत्वाबद्दल अज्ञ असल्यामुळे त्याने प्रश्न विचारून श्री मध्वांना डिवचले. वेद म्हणजे जणू उन्मत्त व्यक्तीची वाणी. त्यांची फलनिष्पत्तीही अविश्वसनीय नाही का? हे साधार स्पष्ट करण्यासाठी त्याने वेदातील एक सूक्त निवडले होते. या औषधी नामक ते सूक्त केवळ पठनाने बीजांकुरित होण्याची फलश्रुती या सूक्ताची आहे. त्याचा आरोप असा होता की त्या सूक्ताच्या पठणानेही फलश्रुती अनुभवास येत नाही. यासाठी वेदसूक्तांवरच त्याचा आक्षेप होता. त्याची धारणा अशी होती की त्या सूक्तांप्रमाणेच साऱ्या वेदांची विश्वासार्हता संशयास्पद आहे. वेदांचे प्रामाण्य साशंक आहे. आत्तापर्यंत योग्य उत्तर देणारी व्यक्ती तर त्याला भेटलीच नव्हती. वेदपठण करणाऱ्या साऱ्यांनाच त्याचा अर्थ समजलेला असतो असे नाही. अर्थ समजलेल्यांनाही त्याची जाणीव असतेच असे नाही. हे दोन्ही असणाऱ्यांचा देवावर विश्वास असतोच असे नाही. विश्वास असला तरी ते पडताळून पाहण्याची जिद्द असतेच असे नाही. आणि अशा लोकांना या प्रकारचे प्रश्न विचारता त्यांची उत्तरे मिळण्याचा संभवच नसतो. श्री मध्वांना वेदांची जाण होती. त्यांचे अर्थ ज्ञात होते. सकल वेद प्रतिपाद्य भगवंताचे ते सतत चिंतन करीत. या सर्वांमधून विश्वकल्याण साधणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांना वेदनिंदा ऐकणे असह्य होते. त्याचे म्हणणे फेटाळून लावताना ते उद्गारले, अरे, वेदांचे प्रामाण्य संशयातीत आहे. तुला या सूक्त पठणाचे फळ मिळत नाही म्हणून वेद विश्वासार्ह नाहीत असे होत नाही. वेद पठण करून फलप्राप्तीसाठी लागणारी अर्हता तुझ्यात नाही हा याचा अर्थ. अनर्ह व्यक्तीकडून म्हणजेच अर्हता नसलेल्या व्यक्तीकडून झालेले वेदाध्ययन कधीही सफल ठरत नाही. बीज कितीही उत्कृष्ट असले तरी ते बंजर भूमीत रोवले असता उगवणार नाही. खडकांवर ते फुलणार नाही. यावर तो म्हणाला, असेलही, पण मी तर या सूक्तामुळे सांगितलेली फलप्राप्ती झाल्याचे एकाही व्यक्तीकडून ऐकलेले नाही. तशी एकही व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. तत्क्षणी श्री मध्व हात पुढे करून उद्गारले, दे, ते बीज माझ्याकडे दे. तुझ्या समक्ष मी तुला वेदमंत्रांचे सामर्थ्य दाखवितो.
अर्हता प्राप्तांना वेदमंत्र निश्चितच फलदायी ठरतात. त्यांचा आत्मविश्वास, त्यांची निष्ठा पाहून त्याने बीज त्यांच्याकडे सुपूर्त केले. त्यांच्या हाती ते येताच या औषधी नामक सूक्ताचे पठण त्यांनी आरंभिले. पाहता पाहता जमलेला जनसमुदाय वाढतच गेला. त्यास कारण श्रीमध्वांची कीर्ती, त्यांचे व्यक्तिमत्वादी कारणे होती. शिवाय तो राजपरिवार आणि जमावाचे कुतूहल ही सुद्धा त्याची कारणे होतीच. या घटनेद्वारे विशेष करून विस्मयकारक अशी श्रीमध्वांच्या योगसिद्धीची आणखीन एक बाजू पहावयास मिळाली. त्या सूक्ताच्या पठणास त्यांनी प्रारंभ केला आणि बीजाला अंकुर फुटू लागला. सूक्त पठणाच्या वेगाबरोबर कोंबाची वाढ भात्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे वाढू लागली. सूक्त पठणाच्या समाप्तीपर्यंत रोपावर पाने, फुले, फळेही दिसू लागली. केवळ वेदपठणाने मात्र फल प्राप्त होत नसते. त्याचे फलित प्रत्यक्ष दर्शवून त्यांनी वेदसूक्तांचे परम प्रामाण्यही सिद्ध केले. विज्ञानाप्रमाणे तत्वज्ञान देखील आपल्या सिद्धीने फलदायक ठरते, हे त्यांनी त्या घटनेने प्रत्यक्ष दाखवून दिले. स्वतःला वैदिक पंथाचे म्हणून सांगणाऱ्या अन्य कोणत्याही आचार्यांनी या प्रकारे उघड पूर्णतः वेदांचा दावा पूर्णपणे सिद्धिदायक असल्याचे सांगून त्याचा प्रत्यक्ष पुरावा दिल्याचे इतिहासात अन्य उदाहरण नमूद नाही. या प्रकारे वेदप्रामाण्य सिद्ध करून श्रीमध्वांनी केवळ एका व्यक्तीला पराभूत केले असे नव्हे, तर वेदांचे प्रामाण्य नाकारणाऱ्या संपूर्ण त्या दुर्वादी पक्षाला त्यांनी पराभूत केले होते. त्यांनी त्या विशिष्ट प्रसंगाने केवळ त्या विशिष्ट सूक्ताचे प्रामाण्य सिद्ध केले नव्हते, तर त्याद्वारे संपूर्ण वैदिक साहित्याचे सामर्थ्य दर्शविले होते. त्याद्वारे संपूर्ण शास्त्र प्रपंचाचा महिमा त्यांनी विश्वासमोर दर्शविला. केवळ वार्तालाप करून, वादात उतरून वेद प्रामाण्य दर्शविण्याचे सामर्थ्य याप्रमाणे विश्वासमोर दर्शविणे स्वप्नातच साध्य आहे. श्रीमध्वांनी दर्शविलेला प्रत्येक महिमा याप्रमाणेच शास्त्र प्रामाण्य, विष्णूचे सर्वोत्तमत्व आणि साधनेचे साफल्य दर्शविणारा होता. याप्रमाणे साधना फल प्रकट करीतच तत्वप्रसाराची त्यांची वाटचाल सुरू होती. ते या दृष्टीने खऱ्या अर्थाने लोकगुरूच्या उपाधीस खरे उतरतात. वेदमंत्रांचे महात्म्य सिद्ध करताना त्यातील एक सूक्ष्म रहस्यही त्यांनी उघड केले. अर्हता नसणाऱ्या व्यक्तीला कधीही वेदमंत्रोपदेश देऊ नये. परंतु विद्वत सभांमध्ये जर त्यांच्या प्रामाण्याविषयी शंका उपस्थित केली गेली, तर या शंकाचे निरसन करण्यासाठी आणि शास्त्र प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक पठण करण्याचा प्रसंग आल्यास तसे करण्यास प्रत्यवाय नाही, हे शास्त्राचे मर्मही त्यांनी सांगितले. तत्वप्रसारकांना यामुळे प्रसारकलेची आणखीन एक बाजू पाहावयास मिळाली. सार्वजनिक तत्वोपदेश निषिद्ध असला तरी तत्वाच्या उत्तमत्वाचे समर्थन करणे सदैव विहित आहे. वैद्यकीय आदी शास्त्रांच्या अध्ययनास विशेष अर्हता आवश्यक ठरते, परंतु त्या शास्त्राचा लाभ करून घेण्यासाठी आसक्ती, प्रामाणिक प्रयत्नही पुरतात. श्रीमध्वांचे हे विशिष्ट कार्य वेदांचे प्रामाण्य सिद्ध करण्यासाठी पूरक होते. यामुळे ब्रह्मसूत्र भाष्यातील वेद प्रामाण्याचे ते प्रात्यक्षिक ठरले.
श्रोते हो, आज आपण इथेच थांबत आहोत. ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.